नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। हरकत नोंद सुनावणीच्या प्रकरणाचा निकाल बाजूने लावण्यासाठी 6,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कडेगावच्या मंडल अधिकाऱ्यासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंडल अधिकारी मनोहर धोंडीराम पाटील वय 50 राहणार उपासना बंगला किसान नगर सिद्धांत मेडिकल एजन्सी नजीक ईश्वरपूर तालुका वाळवा आणि राजेंद्र विष्णू पाटील वय 52 राहणार लाडवस्ती राजापूर तालुका तासगाव या दोघांवर कडेगाव पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये फिर्याद देण्यात आले। कडेगाव येथे मनोहर पाटील हे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। तक्रारदार यांच्या हरकत नोंद प्रकरण सुनावणीकरिता त्यांच्याकडे आले होते। मनोहर पाटील यांनी या प्रकरणाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी तसेच खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली। यासंबंधी कार्यालयात काम करणाऱ्या राजेंद्र पाटील यांना भेटण्यास अधिकारी मनोहर यांनी तक्रारदार यांना सांगितले। राजेंद्र पाटील यांना भेटल्यावर त्यांनी मंडल अधिकारी पाटील यांच्याकरिता 5,000 आणि स्वतःकरिता 1,000 अशी 6,000 रुपयांची मागणी केली। तक्रारदार यांनी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती। दिनांक 7 जुलै रोजी दुपारच्या सुमारास विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये सत्यता असल्याचं आढळून आले। या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोमवारी रात्री उशिरा मंडल अधिकारी मनोहर पाटील यांना अटक करण्यात आली। सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार, पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।